सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ साक्षांत. आणि आज आपण बघणार आहोत इयर. तर या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पार्ट ऑफ इयर कव्हर करू, ज्याला आपण एक्सटर्नल इयर पण म्हणतो. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मिडल आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनल, असे 3 पार्ट्समध्ये हा टॉपिक डिवाइड केला आहे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर इयरला स्टार्ट करू आपण. तर बेसिक्स बघू आपण याचे, की 3 पार्ट्समध्ये इयर डिवाइड केला जातो मोस्टली: एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर, या 3 पार्टमध्ये. तर या व्हिडिओमध्ये जसं आपण बोललो आधी, की एक्सटर्नल इयरबद्दल बोलू. तर एक्सटर्नल इयरमध्ये 2 मेन कन्सिस्ट पार्ट करतात, जे असतात ऑरिकल, किंवा आपण त्याला पिन्ना म्हणतो, जो आपण बाहेरच्या हाताने बघू शकतो. त्याला आपण कार्टिलेजिनियस स्ट्रक्चर आहे. आणि एक्सटर्नल अक्युऑस्टिक मियाटस. हे 2 पार्टने आपलं एक्सटर्नल इयर फॉर्म होतं. तर आधी आपण ऑरिकल बघू, ज्याला आपण पिन्ना देखील म्हणतो. तर ऑरिकल इज अ पार्ट सीन ऑन द सरफेस ऑफ ग्रेटर पार्ट. जे आपण एक्सटर्नली बघतो इयरच्या, त्या पार्टला आपण ऑरिकल म्हणतो. आणि ग्रेटर पार्ट इज मेड अप ऑफ द सिंगल क्रम्पल्ड प्लेट ऑफ इलास्टिक कार्टिलेज. तर आपण कार्टिलेजची स्टडी करत असताना बेसिक्समध्ये बघितलं आहे, की आपल्या नोजमध्ये कार्टिलेज प्रेझेंट असतं आणि इयरच्या पिन्नामध्ये असतं. तर ते इलास्टिक कार्टिलेज जे, त्याच्यामुळे इयर पिन्ना फॉर्म झालेला आहे, विच इज लाईन ऑन बोथ साईड बाय स्किन. तर ह्या स्किनने याला बोथ साईडला, त्याची आपली समोरची साईड आणि बॅक साईड आहे, त्या दोन्ही साईडला कव्हर केलेलं आहे. याच्या लोअर पार्ट ऑफ ऑरिकल काय आहे, सॉफ्ट आणि कन्सिस्ट ओनली कनेक्टिव्ह टिश्यू. तर आता ह्या डायग्राममध्ये बघू, तो हा जो पार्ट आहे याच्यामध्ये फक्त सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये फक्त कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे. त्याला आपण काय म्हणतो, लोब्यूल म्हणतो. तर आता आपण याचे पूर्ण हे बघू. तर सगळ्यात आधी आपण लोब्यूल बघितलं, जो खालचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये फक्त कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर येतं हेलिक्स, जे आपण एक्सटर्नली जी लाईन सेपरेट करते इयरला, त्याला आपण बाउंड्री फॉर्म करते, त्याला आपण हेलिक्स म्हणतो. आणि जी इंटरनल बाउंड्री फॉर्म करते, त्याला आपण अँटी हेलिक्स म्हणतो. त्याच्यानंतर आपला फोर्थ आहे ट्रायंग्युलर फोसा, जो या ठिकाणी प्रेझेंट असतो इयरच्या. त्याच्यानंतर आपला आहे स्कॅफोल्ड फोसा, जो इथं मोठा फोसा प्रेझेंट आहे अप्पर पार्टला, त्याला आपण स्कॅफोल्ड फोसा म्हणतो. त्याच्यानंतर ट्रॅगस प्रेझेंट असतं, जे आपण टिपला असं फील होतं आपल्या बोटाला, तेव्हा आपण त्याला ट्रॅगस म्हणतो. त्याच्यानंतर अँटी ट्रॅगस प्रेझेंट आहे, ते जस्ट लोब्युलच्या वरच्या साईडला प्रेझेंट आहे. नंतर त्याच्यानंतर आपला लास्ट त्याच्यानंतरचा पार्ट आहे, जो की आहे कॉन्का, जो आपल्या जे एक्सटर्नल ऑडिटरी मियाटस आहे त्याच्या वरच्या साईडला प्रेझेंट असतो. आणि केम्बा कॉन्का, जे आपलं त्याच्या कॉन्काच्या वरच्या साईडला प्रेझेंट असतं या ठिकाणी. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय बघू. तर इट फ्रॉम द पोस्टेरियर ऑरिक्युलर और सुपरफिशियल टेम्पोरल आर्टरी. तर 2 आर्टरी आहेत, ते एक पोस्टेरियर ऑरिक्युलर आणि सुपरफिशियल टेम्पोरल आर्टरी. या 2 आर्टरीमुळे ब्लड सप्लाय होतो. आणि नर्व सप्लाय जो आहे, तो अप्पर 2/3 जो पार्ट आहे वरच्या साईडचा, तो ऑफ द लॅटरल सरफेस ऑफ ऑरिकल इज सप्लाइड बाय ऑरिक्युलर टेम्पोरल नर्व. तर ऑरिक्युलर टेम्पोरल नर्वने काय होतं, जो वरचा 2/3 पार्ट आहे त्याला सप्लाय होते, आणि लोअर 1/3 बाय ग्रेट ऑरिक्युलर नर्व. तर जो लोअर 1/3 पार्ट आहे, तो ग्रेट ऑरिक्युलर नर्वने सप्लाय होतो. त्याच्यानंतर एक्सटर्नल अक्युऑस्टिक मियाटस बघू आपण. ते एक्सटर्नल जे आपलं अक्युऑटिक मियाटस आहे, ते कंडक्ट करतं साऊंड वेव्हजला फ्रॉम कॉन्का टू द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. तर आता हा जो आपण स्ट्रक्चर बघितला होता, इथं कॉन्कापासून टिम्पॅनिक मेम्ब्रेन पर्यंत जो हा पूर्ण इथे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, आपण त्याला एक्सटर्नल अक्युऑस्टिक मियाटस म्हणतो. तर याचं काय सांगितलंय, एस शेप कॅनाल प्रेझेंट आहे, आणि आउटर पार्ट डायरेक्टेड मेडियली फॉरवर्ड आणि अपवर्ड, आणि इनर पार्ट जो आहे तो डायरेक्टेड मेडियली फॉरवर्ड आणि डाऊनवर्ड. तर ही जी कॅनाल आहे ती थोडी या शेपमध्ये असते, जसं आपण इथं बघू. आता हे थोडंसं या शेपमध्ये फॉर्म होते. तर जो आउटर पार्ट आहे, तो काय करतो, की हा कोणत्या साईडला डायरेक्टेड आहे, तर मीडियली म्हणजे बॉडीमध्ये जातोय, थोडा फॉरवर्ड आहे आणि अपवर्ड आहे. आणि जो दुसरा पार्ट आहे, इनर पार्ट, तो काय करतोय, मीडियली जातोय, फॉरवर्ड आणि डाऊनवर्ड, डाऊन डायरेक्शनला जातोय. नंतर मियाटस और कॉनल इज अबाउट 24 mm लॉंग. त्याचे 24 mm लॉंग आहे टोटल. टोटल लेंथची 24 mm आहे. आणि मेडियल जे ते 2/3 ते 60 mm ती बोनी फॉर्म होते. आणि जे लॅटरल 1/3 आहे, जी 8 mm आहे, ती कार्टिलेजिनियस फॉर्म होते. तर ही जी लॅटरल 1/3 आहे, ही कार्टिलेजियस आहे, आणि जे इनर 2/3 आहे ती बोनी आहे. तर हे झालं 16 mm, आणि हे झालं 8 mm. तर असं हे फॉर्म होतं. त्याच्यानंतर बोनी पार्ट इज नॅरोअर दॅन द कार्टिलेजिनियस पार्ट. नॅरोवेस्ट पॉइंट इज इस्थमस. तर इथं जो हे 2 पार्ट जिथे हे होतात, त्या पार्टला आपण इस्थमस म्हणतो. त्याच्यानंतर वॉल ऑफ मियाटस फॉर्म बाय द पार्ट ऑफ स्क्वॅमस टेम्पोरल बोन. नंतर बोनी पार्ट इज फॉर्म बाय टिम्पॅनिक प्लेट ऑफ टेम्पोरल बोन विच इज सी शेप्ड इन क्रॉस सेक्शन. तर जो बोनी पार्ट आहे, तो कशामुळे फॉर्म झालेला आहे, तर टिम्पॅनिक प्लेट ऑफ टेम्पोरल बोनच्या,
त्याचं सेक्शन काय राहतं तर सी सेक्शन, जेव्हा आपण त्याला क्रॉस सेक्शनमध्ये घेतो. त्याच्यानंतर कार्टिलेजिनियस पार्ट अल्सो फॉर्म सी सेक्शन, तर जो कार्टिलेजियस फॉर्म आहे तो पण सी सेक्शन फॉर्म करतो क्रॉस सेक्शनमध्ये. तर त्याचा ब्लड सप्लाय जो आहे तो आउटर पार्ट ऑफ कॅनल इज सप्लाइड बाय सुपरफिशियल टेम्पोरल अँड पोस्टेरियर ऑरिक्युलर आर्टरीज. या 2 आर्टरीज आहे जे आउटर पार्टला सप्लाय करतात, जो की आपला कार्टिलेजिनियस पार्ट आहे, आणि इनर पार्ट बाय द डीप ऑरिक्युलर ब्रांच ऑफ मॅक्झिलरी नर्व. तर मॅक्झिलरी आर्टरीने जो आहे आपला तो इनर पार्ट होतो डीप ऑरिक्युलर ब्रांचने. तर नर्व सप्लाय काय आहे, ऑक्युलो टेम्पोरल नर्व आणि ऑरिक्युलर ब्रांच ऑफ वेगस नर्व. त्याच्यानंतर क्लिनिकल अॅनाटॉमी आहे, तर बॉइल्स अँड अदर इन्फेक्शन ऑफ द एक्सटर्नल मियाटस कॉज लिटिल स्वेलिंग बट एक्स्ट्रीमली पेनफुल. तर जे इन्फेक्शन होऊ शकतं आपल्या एक्सटर्नल मियाटसला ते बॉइल्स किंवा अदर इन्फेक्शन्स पण होतात. त्याच्यामध्ये स्वेलिंग कमी होते पण एक्स्ट्रीमली पेनफुल असतं ते. त्याच्यानंतर इरिटेशन ऑफ ऑरिक्युलर ब्रांच ऑफ वेगस, जे आपलं इयर वॅक्स असतं त्याच्यामध्ये इरिटेशन होते ऑरिक्युलर ब्रांच ऑफ वेगस नर्वला. त्याच्यानंतर अक्युमुलेशन ऑफ वॅक्स इन एक्सटर्नल ॲक्युऑटिक मियाटस ऑफन सोर्स ऑफ एक्सेसिव्ह इचिंग. जेव्हा एक्सेसिव्ह इचिंग होते तेव्हा त्याचं रिझन काय असू शकतं, तर अक्युमुलेशन ऑफ वॅक्स. त्याच्यानंतर स्मॉल पीसेस ऑफ स्किन फ्रॉम लोब्युल ऑफ पिन्ना इज कॉमनली युज्ड फॉर डेमॉन्स्ट्रेटिंग लेब्राबॅसिले. तर लेब्राबॅसिले हे एक काइंड ऑफ बॅक्टेरिया आहे, त्याच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी आपण कॉमनली काय यूज करतो, सॉस जे आपलं लोब्युल प्रेझेंट आहे लोअर साईडला इयरच्या, तर त्याचा स्मॉल पीस यूज करतो. तर पिन्ना हा ग्राफ्टिंग मटेरियल पण आहे, ग्राफ्टिंग पण याच्याद्वारे केली जाते. नंतर ऑटोस्कोपी नावाची एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण एक्झामिन करतो ते एक्सटर्नल इयर विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट, त्याला आपण ऑटोस्कोपी म्हणतो. त्याच्यानंतरचा पार्ट आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. हा पण एक्सटर्नल इयरमध्येच धरला जातो किंवा एक्सटर्नल आणि मिडल इयरच्या मधला पार्ट आहे जो त्यांना सेपरेट करतो. तर टिम्पॅनिक मेम्ब्रेन इट इज अ थिन ट्रान्सल्युसेंट पार्टिशन बिटवीन द एक्सटर्नल ॲक्युऑटिक मियाटस अँड मिडल इयर. तर पार्टिशन फॉर्म करतं एक्सटर्नल ॲक्युऑटिक मियाटस आणि मिडल इयरमध्ये. त्याचा शेप जे ती ओवेल शेप आहे आणि मेजर करतं 9/10 mm. त्याच्यानंतर पोझिशन ही सांगितली ऑब्लिकली ॲट 55 डिग्री अँगल विथ द फ्लोअर ऑफ मियाटस. तर आता आपण इथं बघू, याच्यामध्ये डायग्राममध्ये आपण बघू की जे आपलं टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे थोडीशी स्लाइटली बेंडेड टाईप आहे. तर जे मियाटस आहे त्याच्यासोबत 55 डिग्रीचा अँगल फॉर्म करतं ते, आणि डायरेक्टेड काय डाऊनवर्ड, फॉरवर्ड आणि लॅटरली. त्याच्यानंतर त्याच्या 2 सर्फेसेस आहे, एक जी आउटर सर्फेस राहील, तर आता हे आपलं एक्सटर्नल ॲक्युऑटिक मियाटस, त्याच्यानंतर हे आपले टेम्पोरल मेम्ब्रेन. तर याचे एक एक्सटर्नल आउटर सर्फेस राहील आणि एक इनर सर्फेस राहील. तर आउटर सर्फेस जी ती कॉन्केव्ह आहे आणि लाईन बाय थिन स्किन लाईन असते, आणि इनर सर्फेस जी ती कॉन्केव्ह प्रोव्हाइड अटॅचमेंट टू द हँडल ऑफ मॅलस. नंतर जी इनर साइड आहे ते काय करते तर अटॅचमेंट देते, आपले जे बोन्स आहे त्याच्यापैकी मॅलस बोन लविट एक्सटेंड टू दिट सेंटर, त्याच्या हँडलला अटॅचमेंट प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर त्याचे पार्ट्स आहेत, तर पार्स फ्लॅसिडिया इट इज अ स्मॉल ट्रायंग्युलर अबोव द मॅल्युलर फोल्ड अँड क्रॉस्ड बाय द कॉर्डा टिम्पायना नर्व. तर हे आपली एक मॅल्युलर फोल्ड प्रेझेंट असते लॅटरल प्रोसेस. तर या प्रोसेसच्या जो अप्पर साईडला प्रेझेंट असतं त्याला आपण पार्स फ्लॅसिडा म्हणतो. तर ती काय करतं तर क्रॉस होते कशापासनं, कॉर्ड टिम्पायना नर्व पासनं, आणि पार्स टेन्सा नावाचा जो पार्ट आहे तो बिलो असतो मॅल्युलर फोल्ड. तर ही जी मॅल्युलर फोल्ड आहे याच्या बिलो जो पार्ट प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो पार्स टेन्सा. त्याच्यानंतर लेयर्स बघू, टिम्पॅनिक मेम्ब्रेनचे 3 लेयर आहेत, आउटर, मिडल आणि इनर. तर जी आउटर लेयर आहे ती क्युटिक्युलर आहे, म्हणजे ती स्किनने फॉर्म झालेली आहे. त्याच्यानंतर मिडल लेयर जी ती फायब्रस आहे, आणि जी इनर लेयर आहे ती म्युकस लेयर आहे. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय बघू, तर आउटर सर्फेसला जे तो डीप ऑरिक्युलर ब्रांच ऑफ मॅक्झिलरी आर्टरी आणि इनर सर्फेस अँटेरियर टिम्पॅनिक ब्रांच ऑफ मॅक्झिलरी आर्टरी, दोन्ही पार्टला एक मॅक्झिलरी आर्टरीच्या ब्रांचेसने सप्लाय होतो. त्याच्यानंतर व्हेनस ड्रेनेज ते एक्सटर्नल जुगुलार वेन आणि नर्व सप्लाय ऑरिक्युलर टेम्पोरल नर्व, वेगस आणि ग्लॉसोफॅरिंजियल नर्व, या 3 नर्व्सने नर्व सप्लाय होतो. क्लिनिकल अॅनाटॉमी काय येतं, द मेम्ब्रेन इज समटाइम इनसाइड टू द ड्रेन पस. आता जर मिडल इयरमध्ये आपलं पस फॉर्म झालं तर ते ड्रेन करायसाठी त्याला इनकाइस्ट केलं जातं, थोडंसं कट केलं जातं तर पस एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. त्या प्रोसिजरला आपण म्हणतो मायरिंगटॉमी. त्याच्यानंतर थ्रू द मेम्ब्रेन वन कॅन सी द अंडरलाईंग हँडल ऑफ मॅलस, द लॉंग प्रोसेस ऑफ इनकस. तर जे 3 बोन्स पेशन आहे मॅलस, इनकस आणि स्टेपेस, तर त्यांचं जे अंडरलाईंग हँडल प्रेझेंट आहे आणि लॉंग प्रोसेस ऑफ इनकस प्रेझेंट आहे, तर त्या आपण बघू शकतो कशा थ्रू, टिम्पॅनिक मेम्ब्रेन थ्रू.